मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज पर्यावरण प्रबोधन उत्सव 2026मध्ये डॉक्टर स्मिताताई साठे आपल्या व्याख्यात्या आणि मार्गदर्शिका आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण हा दशोत्सव घेतोय, त्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतील. ऐकूया. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच हा जागतिक पर्यावरण दिन दशदिन उत्सव म्हणून वेबिनार पद्धतीनं साजरा करत असल्याबद्दल भारत कला दर्पण न्यूजचे संयोजक तसेच महाराष्ट्र कला दर्पण न्यूज नेटवर्क आणि त्यांच्या टीमचं खूप कौतुक. जागतिक पर्यावरण दिन म्हणजे केवळ एक कॅलेंडरमधली तारीख नाही, तर हा दिवस आहे आपल्या या भूमातेला, आपल्या पृथ्वीला थँक्यू म्हणण्याचा. ज्या पृथ्वीवर आपण जन्मलो, वाढलो, जिनं आपल्याला हवा दिली, पाणी दिलं, अन्न दिलं, तिच्यासाठी केवळ 2 मिनटं अंतर्मुख होऊन विचार करण्याचा हा दिवस आणि मग त्याच्यावर कृती करण्याचा. मित्रांनो, आपण रोज सकाळी उठतो, आपली दैनंदिन कामं उरकतो, कामाला जातो. या धावपळीत कधी असा विचार केला आहे का हो की हे सगळं कशामुळे शक्य होत आहे? आपण घेतो तो एक एक श्वास, तो कोण देत आहे? आपण पितो ते 2 घोट पाणी, ते कुठून येत आहे? या सगळ्याचं उत्तर आहे पर्यावरण. पण गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण निसर्गाकडून फक्त घेतलाय, परत काहीही दिलेलं नाही. आणि आपण जे घेतलं त्याचं आता निसर्ग आपल्याला बिल पाठवतोय. कसं? कधी कधी 45 डिग्री 47 डिग्री तापमानाच्या रूपात, कधी अवकाळी पावसाच्या रूपात, तर कधी महापुराच्या रूपात. म्हणून आज आपण यावर बोलणार आहोत. पण हे फक्त बोलण्यासाठी नाही हं, तर ते ऐकून एक एक पाऊल उचलण्यासाठी, त्यावर कृती करण्यासाठी. मी डॉक्टर स्मिता साठे. आज मला यावर तुमच्याशी बोलायचं आहे, जे मनात खूप दिवसांपासून साठलं आहे. आमच्या लहानपणी आमची आजी आम्हाला म्हणायची, झाडांना जपा गं बाळांनो. आपली ही झाडं म्हणजे आपली भावंडं आहेत. आताची परिस्थिती काय आहे? आज ती आपली आजीही नाही आणि ही भावंडंही एक एक करत कमी होत चालली आहे. काल आमच्या शेजारची छोटी आराध्या मला विचारत होती, काकी फुलपाखरू प्रत्यक्षात कसं दिसतं गं? मला फक्त ते फोटोतच माहिती आहे. त्या क्षणी माझ्या काळजात अगदी चर्र झालं. आम्ही आमच्या लहानपणी असे अनेक फुलपाखरांना पकडायला रस्त्यावर धावायचो, आंब्याच्या झाडावर चढायचो. पण आता आमचं जे ते वय होतं, त्या वयाच्या या आराध्याला फुलपाखरू फोटोत किंवा गुगलवर शोधावं लागतं. आपण खूप शिकलो, शैक्षणिक प्रगती केली, आपली भौतिक प्रगती पण केली, आपण रॉकेटं उडवली, अनेक वेबसाईट्स बनवल्या. सोशल मीडिया म्हणजे तर आपला जीव की प्राण, आपला आत्मा झाला आहे तो. इतकं महत्त्व दिलं गेलं. पण एका चिमणीला घरटं बांधायला जागा ठेवली का हो आपण? परवा मी एक लेख वाचला, त्यामध्ये ना एक चित्र होतं सुगरणीच्या खोप्याचं. ती तो खोपा बनवत होती प्लास्टिक वापरून. म्हणजे सुगरणीचा खोपा हा किती सुंदर विषय आहे, पण आता त्यासाठीही ती प्लास्टिक वापरते आहे, ते आपण टाकलेलं, जे आपण तिला वापरायला भाग पाडतोय. या पर्यावरणाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता असेल, तर जो आपण प्रत्येक जण रोज वापरतो, ते प्लास्टिक. प्लास्टिक 500 वर्ष मरत नाही. आपण प्लास्टिकच्या पिशवीत आणलेली भाजी उद्या संपेल, पण आपण ती आणलेली प्लास्टिकची पिशवी पुढल्या 5 पिढ्या जमिनीत तशीच राहील ना. अहो, समुद्रामध्ये माशांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडत आहे. गुरं, ढोरं, जनावरं प्लास्टिक पोटात गेल्याने मरतायत. एवढंच नाही, आपल्या रक्तात सुद्धा मायक्रोप्लास्टिक सापडत आहे. मग आतापासून ह्या प्लास्टिकला नष्ट करायचं आहे, कमी करायचं आहे, तर 4 R लक्षात ठेवा. हे 4 R म्हणजे या प्लास्टिक विरुद्धचं ब्रह्मास्त्र आहे असं समजा. कोणते हे 4 R?
तर रिफ्यूज, नकार द्या. दुकानात गेल्यावर दादा मला प्लॅस्टिकची पिशवी नको असं ठामपणे सांगायला शिका. कापडी पिशवी जवळ बाळगा. हॉटेलमध्ये प्लॅस्टिक स्ट्रॉ आला तर त्याला नकार द्या. रिड्यूस, कमी वापरा. आज छोटंसं उदाहरण सांगते की एक ऑनलाईन पद्धतीनं मागवणं म्हणजे ही एक फॅशन झाली आहे. कल्चर, मॅनर्सचा तो एक भाग झाला आहे म्हणा ना. पण असं ऑनलाईन मागवताना नो कटलरी हे ऑप्शन आपण निवडू शकतो की नाही. रियूज, वारंवार आपण त्याच प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्याच प्लॅस्टिकच्या बॉटल्स वापरूया ना. रिसायकल, सर्व कॅरी बॅग्स, सर्व पाण्याच्या बॉटल्स किंवा सगळ्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स जमा करून आपण पुनर्निर्मितीसाठी देऊ शकतो. त्यासाठी ठिकठिकाणी कलेक्शन सेंटर्स उभे केले जाऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की हे खरंच शक्य तरी आहे का, असाही प्रश्न पडेल ना तुम्हाला. तर त्याचं उत्तर आहे हो, हे शक्य आहे. आणि त्याचं आपल्या समोरचं एक जिवंत उदाहरण आहे, ते म्हणजे मध्य प्रदेशातील इंदोर हे शहर. काही वर्षांपूर्वी इंदोरमध्येही कचऱ्याचे ढीग होतेच की. पण आज इंदोर स्वच्छ भारत अभियानमध्ये सलग 7 वेळा देशात क्रमांक 1 वर आलाय. का झालं हे असं? तर 100% कचऱ्याचं वर्गीकरण. प्रत्येक घरात 100% कचऱ्याचं वर्गीकरण केलं जावं, हा नियम सगळीकडे आहे. ओला कचरा, सुका कचरा वेगळा केला जावा, हा नियम आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका जीव तोडून आपल्याला सांगतात. आपण करतो का? प्रत्येक घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करायला हवा ना. कचऱ्याचं सोनं. इंदोरमध्ये रोज कचऱ्यापासून 17,000 किलो, होय 17,000 किलो CNG गॅस बनतो. आणि त्यावरच शहरातल्या 400 सिटी बसेस चालतात. प्लास्टिकचे रस्ते. आपण जे रस्त्यावर प्लॅस्टिक फेकतो ना, ते प्लॅस्टिक गोळा करून इंदोरमध्ये 50 किलोमीटरचे रस्ते बनवण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शहर माझं आहे, ही भावना. ही भावना सगळ्यात महत्त्वाची आहे. इंदोरमध्ये असा रस्त्यावर कचरा टाकला तर ₹500 दंड केला जातो. तिथले महापौर सकाळी 5 वाजता घराबाहेर हे सगळं बघायला घराबाहेर पडतात. मग आता मला सांगा, इंदोरमधील लोकही आपल्यासारखेच की नाही हो? पण त्यांनी ठरवलं आपलं शहर आपणच घडवायचं आणि घडलं ना होते. शासन पूर्णपणे मेहनत घेत आहे, पण खरी कमाल असते ती जनतेची. त्यांची ती तळमळ, त्यांची ती मेहनत, त्यांचा तो ध्यास, हा आपणही दाखवू शकतो की नाही. एक लक्षात घ्या, पृथ्वीला आपली गरज नाही, आपल्याला पृथ्वीची गरज आहे. उद्या कोणत्या बाळाने विचारलं की चिमणी म्हणजे काय हो, किंवा कोकिळेचा आवाज कसा असतो, असं विचारल्यावर आपल्याला प्रश्न पडू नये किंवा यूट्यूबवर दाखवायची वेळ येऊ नये, इतकंच. चला तर मग आज आपण एक वचन घेऊया. एक झाड लावू, जगवू, वाढवू, त्याला मोठं करू आणि हे 4 R पाळूया. कमेंट्समध्ये फक्त यसच लिहायचं आहे. का? तर आपल्याच श्वासासाठी, आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी. आणि ही पृथ्वी आपली आई आहे आणि आईला कधीच रडवायचं नसतं. पुन्हा एकदा सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.